MIDC मध्ये तुटपुंजा पगाराची नोकरी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलं, या भावनेतून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सिद्धनेरली गावच्या प्रवीण पाटील यांनी शेतात राबायला सुरुवात केली। ऊस शेती हे त्यांचं प्रमुख पीक असून ऊसातील आंतरपिकाच्या माध्यमातून लाखो रुपयाचं उत्पन्न घेता येतं हे प्रवीण यांनी दाखवून दिलंय। त्यांनी ऊसाच्या 20 गुंठे निळवा पिकात भेंडीचं आंतरपीक घेतलं। आत्तापर्यंत 60,000ची कमाई झाली आहे, तर येत्या 1 महिन्यात आणखी 40,000चं उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे। आज आपण प्रवीण पाटील यांच्या ऊसातल्या भेंडी पिकाच्या यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूरला जाऊया। प्रवीण पाटील यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर पर्यंत शिक्षण घेतलंय। शिक्षणानंतर MIDCत काही काळ नोकरी देखील त्यांनी केली, परंतु नोकरीत मिळणारं अल्प उत्पन्न त्यांना परवडत नव्हतं। त्यामुळे प्रवीण यांनी नोकरी सोडून दिली। नोकरी सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न न करता थेट शेतात राबण्याचा निर्णय घेतला। सध्या प्रवीण यांच्याकडे 5 एकर शेती असून ही शेती त्यांच्या आईच्या वडिलांच्या अर्थात आजोबांची आहे। या 5 एकर शेतीचं नियोजन प्रवीण स्वतः करतात। त्यांनी सध्या 4 एकर क्षेत्रावर ऊस आणि 1 एकर क्षेत्रावर खरीपातील भात पिकाचं नियोजन केलंय। एकूण 5 एकर शेतीपैकी 4 एकर क्षेत्रामध्ये ऊस लागण केलेले आहे। त्यामध्ये 98,005, 265, 86,032 यासारखे ऊसाची बियाणे माझ्याकडे आहे आणि या सर्व ऊसाच्या जातींचे बियाण्याचे मी माझ्या स्वतःच्या रोपवाटिकेसाठी बियाण्यासाठी या सर्व क्षेत्राचा म्हणजे या सर्व ऊसाचा उपयोग करतो। हा सर्व त्यातून जे काही राहिलेला ऊस प्लॉट राहिलेला शिल्लक असतो तो कारखाना गाळपासाठी पाठवला जातो। राहिलेले जे 1 एकर क्षेत्र आहे ते भात पिकासाठी आता राखीव ठेवलेलं आहे। त्यामध्ये अनेक 4 रोहिणीनंतर भात पिकाची पेरणी केली जाईल। प्रवीण पाटील यांचं सध्या ऊसाखालील क्षेत्र 4 एकर आहे। यातील अवघ्या 20 गुंठे क्षेत्रावर भेंडीचं आंतरपीक घेतलंय। विशेष म्हणजे 20 गुंठ्यात प्रवीण यांनी भेंडीचं आंतरपीक घेतलंय ते 3ऱ्या वर्षाचं अर्थात ऊसाचे निळवा पीक आहे। या 20 गुंठ्यात प्रवीण यांनी 1 सरी आड भेंडीची 15 फेब्रुवारीला टोकन केली आहे। योग्य मशागत आणि खताचं नियोजन केल्यानं 45 दिवसात भेंडीचं उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे। सध्या 1 दिवस आड भेंडीची तोडणी केली जात आहे। आतापर्यंत 1.5 टन भेंडीचं उत्पादन मिळालंय, तर येत्या 1 महिन्यात आणखी 1 टनापर्यंत भेंडी निघण्याची अपेक्षा आहे। ही सर्व भेंडी प्रवीण, त्यांची आजी आणि आजोबा असे मिळून जवळच्या बाजारात जाऊन विक्री करतात, त्यामुळे त्यांना दरही चांगला मिळतो। 15 फेब्रुवारीला टोकन केल्यानंतर 8 दिवसानंतर भेंडी उगवून आली। त्यानंतर प्रत्येक 15 दिवसाला टॉनिक व कीटकनाशकाची फवारणी घेत गेलो। त्यानंतर प्रथमतः 10-26-26 आणि मायक्रोन्यूटन्स या लागवडीची टोकन करण्यात आली। 45 दिवसानंतर मला भेंडीचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली। सुरुवातीला पहिल्या तोड्यासाठी 45 ते 50 किलो भेंडी निघत होती। त्यानंतर त्यात वाढ होत जाऊन आता जवळजवळ आठवड्यातून आम्ही 4 दिवस भेंडी तोडतो। 90 ते 100 किलो सहज भेंडीचं उत्पादन भेटतं। ऊसामध्ये आंतरपीक घेण्याचा प्रमुख उद्देश ऊसाचा उत्पादन खर्च भरून काढणं आणि ऊस शेती फायदेशीर करणं। त्यामुळे त्यांनी ऊस शेती करताना रोपवाटिकेचीही जोड दिली आहे। तयार होणारा ऊस बियाणं म्हणून रोपवाटिकेत वापरला जातो, तर उर्वरित ऊस कारखान्याला पाठवण्यात येतो। सध्या ऊसाचं 60 टन एकरी उत्पादन मिळत आहे। सध्याच्या दरानुसार 1.5 लाख रुपये होतात। आंतरपिकामुळे ऊसाचा उत्पादन खर्च भरून निघाल्यानं ऊसाचं पीक हे बोनस पीक म्हणून राहत असल्याचं प्रवीण यांचं म्हणणं आहे। ऊसामध्ये आंतरपीक घेण्याचा हा उद्देश होता की ऊस शेती परवडत नाही असे सगळ्यांत म्हणजे सर्वांना वाटतं। म्हणून मी ऊसाचे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आंतरपीक म्हणून भेंडी हे पीक घेतलेलं आहे आणि आत्तापर्यंत 20 गुंठे क्षेत्रामध्ये मी 1 सरी आड भेंडीची लागवड केलेली आहे। त्यामधून मला सरासरी 1.5 टनापेक्षा जास्त उत्पादन मिळालं आहे गेल्या 2 महिन्यात आणि अजून 1 टन तरी उत्पादन भेटणार आहे आणि मला बाजारभावाप्रमाणे 40 रुपये प्रति किलो हा दर भेटलेला आहे आणि यातून मला 1.5 टनाचे आतापर्यंत 60,000 रुपये मिळालेले आहेत आणि 20 गुंठ्यामध्ये मला 1 एकराचा उत्पादन खर्च फक्त भेंडीमुळं
निघालेला आहे. आतापर्यंत मला 1.5 टन उत्पादन भेटलेलं आहे आणि अजून हा प्लॉट भेंडीचा प्लॉट 1 ते 1.5 महिना राहणार आहे आणि यातून मला जवळजवळ 1 टनापेक्षा जास्त उत्पादन भेटणार आहे आणि 1 टनाचा जर हे केला तर अजून 40 ते 50 हजार रुपयाचे उत्पादन मला अपेक्षित आहे. हा सगळा जर टोटल हिशोब केला असता मला 1 लाख रुपये उत्पन्न आंतरपिकातून 20 गुंठा आंतरपिकातून मिळणार आहे आणि ऊसाचा खर्च हा निघून ऊस हा बोनस पीक म्हणून माझ्यासाठी ऊसाचे पैसे असतील. 1500 रुपयाचे भेंडीची बी वापरण्यात आलेलं आहे. त्यानंतर लागवडी, कीटकनाशक मजुरी काढणे हा सर्व खर्च 9 ते 10 हजार इथपर्यंत आलेला आहे आणि मला या भेंडी पिकातून 1 लाखापर्यंत उत्पादन भेटणार आहे आणि 10,000 जरी वजा केले असता उत्पादन खर्च तरी मला 90,000 रुपये यातून फायदा राहणार. भेंडी पिकावर फळ पोखरणारी अळी आणि पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव जाणवला. कीड नियंत्रणासाठी कीटकनाशकं तसंच पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर केला. त्यामुळे भेंडीवरील किडींचं नियंत्रण करणं सोपं झालं. 1 दिवस आड भेंडी तोडून बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येते. तोडण्याचंही नियोजन असतं. यासाठी प्रवीण यांना आजी आजोबा मदत करतात. त्याचबरोबर 2 मजुरांची देखील मदत घेतली जाते. वेळीच कीड नियंत्रण केल्यानं आणि तोडणी वेळच्या वेळी केल्यानं चांगल्या दर्जाचीच भेंडी मिळण्यास मदत होते. भेंडीची विक्री आपण स्वतः जवळपासच्या बाजारामध्ये जाऊन विक्री करतो. हीच भेंडी जर व्यापाऱ्यांना विकली असती तर 10 ते 11 रुपये प्रति किलो त्यांनी घेतली असती. पण मी स्वतः विकल्यामुळे भेंडी सरासरी मला 40 रुपये हा दर भेटला. माझी आजी आणि मी स्वतः आम्ही 4 जण तोडणी करतो. भेंडी प्रत्येक दिवस आड तोडणी केल्यामुळे भेंडीची साईज जास्त होत नाही. त्याच्यामुळे सॉर्टिंग करण्याची जास्त गरज भासत नाही आणि जरी कुठे साईज वाढलेली असेल तर ती वेळच्या वेळी साईडला काढली जाते. त्यामुळे बाजारात नेल्यानंतर ती लगेच विकली जाते आणि कमी दिवसात तोडणी केल्यामुळे भेंडीवरती चकाकी कायम चांगली राहते. रोग कीड नियंत्रणासाठी प्रवीण पाटील यांना कृषी सहाय्यक मंगल परेट यांनी मार्गदर्शन केलंय. त्यांच्या मते ऊसासारख्या पिकाचा उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी केलेल्या आंतरपिकाचा प्रयोग खूपच फायदेशीर आहे. ऊसामध्ये आंतरपीक म्हणून भेंडी घेतलेली आहे. तर हे ऊस हे पीक 3ऱ्या वर्षाचे म्हणजे निडवा आहे. तर त्याच्यामध्ये असं केलेलं आहे की ऊसामध्ये आंतरपीक भेंडी घेतल्यामुळे त्यांना उत्पादनही चांगलं मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कीड रोगांचं मी सांगितल्याप्रमाणे वेळीच व्यवस्थापन केलेलं आहे आणि भेंडीचे उत्पादन हे मिळाल्यामुळे ऊस हे त्यांना बोनस पीक राहिलेलं आहे. ऊसाचे पीक 12 महिन्यानंतर येते. त्यामुळे वर्षातून साधारणपणे बिल यायला 1.5 वर्ष तरी लागते. त्यामुळे कसं होतं की शेतकऱ्याचा घरचा खर्च चालतोय. त्यामुळे ऊसामध्ये किंवा कुठल्याही मुख्य पिकामध्ये भाजीपाला पीक हे आंतरपीक घेतल्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होतोय. तसेच त्यांना ऊसामध्ये जे काही लागवड करावी लागत असेल किंवा आंतरमशागतीसाठी जो काही खर्च असेल तोही या आंतरपीक घेतल्यामुळे खर्च भागवला जातोय. एकूणच प्रवीण पाटील यांनी ऊस शेतीत भेंडी आंतरपिकाचा प्रयोग ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे. शेतकऱ्यांनी केवळ एकच पीक न घेता मुख्य पिकात आंतरपिकाचं नियोजन केल्यास आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. राजेंद्र अंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.